श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता यंदा 2026 या वर्षी 29 जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला सर्वांना स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा ही 9 जुलैपासून सुरू करायची आहे. म्हणजे उद्यापासून सुरू करायची आहे. 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे. काही जणांनी ही सेवा तर आधीच सुरूसुद्धा केलेली असेल आणि काही सेवेकरी उद्यापासून या सेवेला सुरुवात करणार असतील. 21 दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला कोणती प्रभावी सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे. आणि तुम्हालाही जर ही माहिती हवी असेल तर चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ही स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची प्रभावी सेवा अवश्य करा. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 दिवसामध्ये 21 पारायणही आपल्याला करायची आहेत. तर ही स्वामीचरित्र सारामृताची 21 दिवसामध्ये 21 पारायणं आपल्याला कशी करायची आहेत आणि हे पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम आणि अटी पाळायचे आहेत, तसंच या पारायणाचं उद्यापन हे आपल्याला कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसामध्ये 21 स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करण्याची अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा कोण करू शकतं, स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कोण करू शकतं. तर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कोणीही करू शकतं. मुलगा असो किंवा मुलगी असो, महिला असो किंवा पुरुष असो, त्याचप्रमाणे विधवा महिलासुद्धा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे करू शकते. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची ही सेवा आपल्याला करायची आहे. तर यासाठी उद्या 9 जुलैपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. 9 जुलैला उद्या आपल्याला या सेवेचा संकल्प करून पारायणाला सुरुवात करायची आहे. स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाला कोणतीही पूजा मांडणी करण्याची काहीही गरज नाही. पण जर तुम्हाला या पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही ती अवश्य करू शकतात. पण जर तुमचं घर छोटं असेल, तुमच्या घरामध्ये पुरेशी जागा नसेल, तर मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये हे पारायण तुमच्या देवघरासमोर बसून केलं तरीही चालेल. पूजेची मांडणी तुम्ही नाही केली तरीसुद्धा चालेल. कारण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही तर असतेच आणि म्हणून देवघरासमोर बसून तुम्ही हे पारायण केलं तरीही चालेल. आणि उद्यापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात. तर तुम्ही आज संध्याकाळपर्यंत तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे आणि तिथे नारळ, खडीसाखर हे स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि स्वामी महाराजांना अगदी मनापासून सांगायचं आहे की स्वामी समर्थ महाराज, मी 21 स्वामीचरित्र सारामृताची पारायण ही 21 दिवसामध्ये करणार आहे. तरी स्वामी समर्थ महाराज, तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्या. आणि त्याचप्रमाणे तुमची कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना यावेळी सांगायची आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. तर याप्रमाणे सर्वात आधी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना विनंतीचा नारळ आणि खडीसाखर अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर उद्यापासून या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि जर तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र नसेल, केंद्रात मठात जाणं तुम्हाला जर शक्य होणार नसेल, तर मग तुमच्या देवघरामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला असा नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. आणि तिथेच स्वामी महाराजांना विनंतीसुद्धा तुम्हाला करायची आहे. आणि उद्या 9 जुलैपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. तर यासाठी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला आधी करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर या सेवेचा संकल्प आपल्याला करायचा आहे. आणि हा संकल्प करण्यासाठी आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा हे टाकायचं आहे आणि तसंच एखादं फुलसुद्धा टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या पूर्ण नावाचा उच्चार हा आपल्याला करायचा आहे. त्यानंतर गोत्राचा उल्लेख करायचा आहे. आणि तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप गोत्र म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे. आणि माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून म्हणजे 9 तारीख ह्याचा उल्लेख करायचा आहे. आणि तसंच उद्याचा जो वार आहे तर त्या वाराचा सुद्धा उल्लेख करायचा आहे. आणि 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांमध्ये 21 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण हे करणार आहे. तरी तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्या. आणि माझी जी इच्छा आहे, ज्या इच्छापूर्तीसाठी मी ही सेवा करत आहे, तर ती इच्छासुद्धा पूर्ण करा. अशी
स्वामी महाराजांना आपण विनंती करायची आहे आणि या पद्धतीने आपण हा संकल्प सोडायचा आहे आणि यानंतर आपण आपल्या हातामध्ये घेतलेलं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि मग आपण आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे। आणि या पारायणाला सुरुवात करताना आपल्याला सर्वात प्रथम देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि हे पारायण आपण आपल्या देवघरासमोर बसून करायचं आहे। आणि जर तुम्ही पूजेची मांडणी केलेली असेल तर तिथे पूजेच्या मांडणीसमोर 21 दिवस बसून तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि पूजेची मांडणी केली नसेल तर देवघरासमोर बसून हे पारायण तुम्हाला करायचं आहे। आणि हे पारायण तुम्ही 21 दिवसांमध्ये पूर्ण करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला 21ही दिवस एकच आसन हे ठेवायचं आहे या सेवेसाठी। आणि या सेवेला सुरुवात करताना आपल्याला आसन टाकूनच बसायचं आहे। त्यानंतर आपण स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ घ्यायचा आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे। आणि हा ग्रंथ आपल्याला खालीच असाच जमिनीवर ठेवून चुकूनही वाचन करायचं नाही आहे, तर हा ग्रंथ आपल्याला एका पाटावर ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे ग्रंथ ठेवण्याचं जे स्टँड असेल तर त्या स्टँडवर ठेवूनसुद्धा तुम्ही या ग्रंथाचं वाचन हे करू शकतात। ज्या पाटावर किंवा ज्या स्टँडवर तुम्ही हा ग्रंथ ठेवलेला आहे तर तिथेच तुम्हाला तो रोज ठेवायचा आहे आणि रोज वाचन करण्यापूर्वी तुम्हाला या ग्रंथाचं या पोथीचं पूजन करून घ्यायचं आहे। या ग्रंथाला धूपदीपा ओवाळून घ्यायचा आहे, त्याचा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ग्रंथाचं वाचन सुरू करायचं आहे, या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आणि या ग्रंथाचं पारायण रोज झाल्यानंतर तुम्ही ज्या पाटावर किंवा स्टँडवर हा ग्रंथ ठेवलेला आहे तर तुम्हाला तुमच्या देवघराजवळ जिथे कुठे तुम्हाला हे पाट किंवा हे स्टँड ठेवायचं असेल तर तिथे तुम्ही ते ठेवून द्यायचं आहे। तर पहिल्याच दिवशी संकल्प झाल्यानंतर लगेच तुम्ही हे पारायण केलं तर अतिशय उत्तम। पहिल्या दिवशी सकाळी जितक्या लवकर तुम्हाला हे वाचन करता येईल तितक्या लवकर तुम्ही हे पारायण करून घ्यायचं आहे। आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला दिवसभरामध्ये जी वेळ जमत असेल, ज्या वेळेला तुम्हाला पारायण करणं शांततेमध्ये जमत असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही हे पारायण दुसऱ्या दिवसापासून करायचं आहे। ज्या वेळेमध्ये तुम्हाला मध्येच उठावं लागणार नाही, तुम्हाला कोणीही आवाज देणार नाही, अशी शांततेची वेळ तुम्ही निवडायची आहे आणि 21 दिवस तुम्हाला त्याच वेळेमध्ये या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे। आपल्याला रोज या ग्रंथाचं पारायण करत असताना एकच वेळ ही निश्चित ठेवायची आहे, म्हणजे एक दिवस तुम्ही सकाळी पारायण केलं, दुसऱ्या दिवशी दुपारी केलं आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी केलं तर असं आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे। रोज आपल्याला हे पारायण करताना एकच वेळ ही निश्चित ठेवायची आहे, कारण कोणत्याही सेवेसाठी एकच वेळ, एकच जागा आणि एकच आसन जर आपण ठेवलं तर यामुळे आपण केलेल्या त्या सेवेचा तितक्याच लवकर आपल्याला रिझल्ट हा अनुभवायला मिळत असतो, तितक्याच लवकर त्याची प्रचिती आपल्याला मिळत असते। पण जर एखाद्या दिवशी काहीतरी इमर्जन्सी आलीच, काहीतरी अचानक अडचण आली, तुम्हाला कुठे बाहेर वगैरे जावं लागलं तर मग तुम्ही एखाद्याच दिवशी सकाळचं पारायण हे दुपारी किंवा संध्याकाळी करू शकतात, पण फक्त एखाद्याच दिवशी आपल्याला असं करायचं आहे। रोज रोज आपल्याला असं चुकूनही करायचं नाही आहे। आपल्याला पारायणाची जी वेळ आहे तर त्याच वेळेला ते पारायण पूर्ण करायचं आहे। फक्त दुपारी 12 ते 12:30ची ही वेळ आपल्याला सोडून द्यायची आहे, या वेळेमध्ये आपल्याला वाचन हे करायचं नाही आहे। ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हे पारायण करू शकतात। स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत। तर स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण म्हणजे काय, तर एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्येच न उठता कोणाशीही न बोलता संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचं वाचन करणं, यालाच स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण हे पूर्ण झालं असं म्हटलं जातं। 21 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही 21 पारायणही करत आहात, तर तुम्हाला एका दिवसाला तुम्ही हे पारायण कराल तर तेव्हा संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचं पठण एकाच बैठकीमध्ये करायचं आहे। तर याप्रमाणे आपल्याला दररोज पूर्ण 1 ते 21 अध्यायांचं एकाच जागेवर बसून मध्येच न उठता कोणाशीही मध्येच न बोलता वाचन हे 21 दिवस रोज करायचं आहे। तर याप्रमाणे 21 दिवसांमध्ये 21 पारायणही तुमची गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण होतील। आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा येतो की जर आम्ही ही सेवा करत असताना सकाळी 7 अध्याय वाचले, दुपारी 7 अध्याय वाचले आणि संध्याकाळी 7 अध्याय वाचले आणि याप्रमाणे रोजच एक पारायण हे पूर्ण केलं तर चालतं का? तर बघा, 21 दिवसांमध्ये आपण 21 पारायणही या ग्रंथाची करत आहोत। संपूर्ण 21 अध्याय एकाच जागेवर बसून आपल्याला एकाच बैठकीमध्ये वाचन करायचे आहेत। तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पारायण करायचं असेल तर तुम्ही संकल्प न करतासुद्धा तुम्ही या पद्धतीने हे पारायण करू शकतात। फक्त तुम्हाला संकल्प हा करायचा नाही आहे आणि मग संकल्प न करता तुम्हाला जमेल तशी सेवा तुम्ही ही 21 दिवसांमध्ये करू शकतात। आणि ही सेवा करत असताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला
पाळायचा आहे तो म्हणजे आपल्याला ही सेवा करत असताना नॉनव्हेज हे वर्ज्य करायचं आहे. चुकूनही मांसाहार आपल्याला या 21 दिवसांमध्ये ही सेवा सुरू असेपर्यंत करायचं नाही आहे. तुमच्या घरातील इतर मंडळी जर या काळामध्ये नॉनव्हेज खात असतील तर तुम्ही त्यांना ते खाऊ द्यात, पण तुम्ही सेवा सुरू असताना ही नॉनव्हेज चुकूनही खाऊ नका. आणि तुमच्या घरातील मंडळींना सुद्धा तुम्ही सांगून बघा की मी अशी सेवा करत आहे, तर ही सेवा सुरू असेपर्यंत घरातील इतर सर्व मंडळींनी सुद्धा नॉनव्हेज हे करू नये अशी तुम्ही त्यांना विनंती करायची आहे. आणि त्यांनी जर ऐकलंच तर अतिशय उत्तम, आणि नाहीच ऐकलं, मांसाहार हा त्यांनी केला तर तुम्ही त्यांना तो करू द्यायचा आहे, पण तुम्ही चुकूनही करायचं नाही आहे. आणि तुम्हाला जर या काळामध्ये नॉनव्हेज हे बनवून द्यावं लागत असेल तर तुम्ही नॉनव्हेज बनवून देण्याच्या आधी सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यांना नॉनव्हेज वगैरे बनवून द्यायचं आहे. पण नॉनव्हेज बनवून दिल्यानंतर तुम्हाला ही सेवा चुकूनही करायची नाही आहे, कारण आपण संकल्पयुक्त ही सेवा करतोय आणि ही सेवा हे पारायण आपण आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या स्वार्थासाठी करत आहोत. आपल्या घराचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या पतीचं चांगलं व्हावं यासाठी ही सेवा आपण करत आहोत आणि म्हणून आपल्याला ही चूक इथे चुकूनही करायची नाही आहे. त्याचप्रमाणे दुसरा नियम आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे ही सेवा सुरू असेपर्यंत आपल्याला परान्न हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे. संकल्पयुक्त ही सेवा आपण करत आहोत आणि या काळामध्ये जर आपण परान्न घेतलं तर आपण जी काही सेवा करत आहोत तर त्या सेवेचं पुण्यही आपण ज्यांच्या घरचं अन्न हे खात आहोत तर त्यांना मिळत असतं आणि म्हणूनच ही सेवा सुरू असेपर्यंत आपल्याला चुकूनही परान्न हे खायचं नाही आहे. आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला न मिळता ते दुसऱ्यांनाच जात असतं, म्हणून परान्न हे घेऊ नका. आता जर काही बाहेर राहणारी मंडळी असतील आणि त्यांना बाहेरचं मेसचं हे खावं लागत असेल तर मग अशा वेळेस तुम्ही बाहेरचं खाण्यापूर्वी ही सेवा सुरू असताना तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ते अन्न हे तुम्हाला खायचं आहे. त्याचप्रमाणे ही सेवा सुरू असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही, कारण बरेच सेवेकरी असे असतात की ते संतानप्राप्तीसाठी ही सेवा करत असतात. मग त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन ही सेवा सुरू असताना नाही केलं तरीही चालेल. तर याप्रमाणे हे पारायण आपल्याला 21 दिवसांमध्ये करायचं आहे आणि रोजचं वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना या ग्रंथाला नैवेद्य, म्हणजे मग तुम्ही खडीसाखरेचा रोज नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालेल, तर तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्येच आरत्या दिलेल्या आहेत, तर त्या आरत्या तुम्ही करायच्या आहेत. तर याप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त 29 जुलैपर्यंत, 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत तुम्हाला 21 दिवसांमध्ये 21 पारायण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची करायची आहे. आणि याचं उद्यापन हे आपल्याला कसं करायचं आहे, तर याचं उद्यापन हे आपल्याला 29 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. आणि या दिवशी आपण रोजच्याप्रमाणे आपलं पारायण हे आधी पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जो काही स्वयंपाक हा बनवलेला असेल, पूर्णावरणाचा जो काही सात्विक स्वयंपाक हा करणार आहात किंवा वरण भात भाजी पोळी आणि एखादा गोड पदार्थ हा आपल्याला या दिवशी बनवायचा आहे आणि या सगळ्या स्वयंपाकाचा नैवेद्य आपल्याला ग्रंथाला स्वामी महाराजांना दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. आणि जर तुम्हाला या दिवशी एखादं जोडपं हे जेवू घालता आलं तर तुम्ही ते जोडपं जेवू घालायचं आहे. आणि नाहीच जोडपं मिळालं तर तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये तुम्हाला यथाशक्ती जो काही दानधर्म करायचा असेल, जे काही पैसे तुम्हाला यथाशक्ती स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दान द्यायचे असतील तर तुम्ही ते त्या दानपेटीमध्ये टाकायचे आहेत. किंवा तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र, मठ नसेल तर दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे पैसे टाकलेत तरीसुद्धा चालेल. किंवा दत्त मंदिरही जर नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ जे कुठलंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दानपेटीमध्ये हे पैसे टाकलेत तरीही चालेल. किंवा मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्याच दिवशी तुमचं हे पारायण झाल्यानंतर गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान हे सुद्धा करू शकतात. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही या पारायणाचं उद्यापन हे करू शकतात. आणि यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज, मी 21 दिवसांमध्ये 21 स्वामी चरित्र सारामृताची ही सेवा अगदी मनापासून पूर्ण केलेली आहे आणि तुम्ही माझ्या या सेवेचा स्वीकार करा आणि माझ्याकडनं ही सेवा करत असताना काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझी जी काही इच्छा आहे तर ती इच्छासुद्धा लवकरात लवकर पूर्ण करा, असं स्वामी समर्थ महाराजांना आपण सांगायचं आहे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि 21 दिवसांमध्ये ही सेवा सुरू असताना जर तुमची इच्छा पूर्ण झाली असेल तर ती इच्छा पूर्ण केल्याबद्दल तुम्ही स्वामी समर्थ महाराजांप्रती कृतज्ञता ही सुद्धा नक्की व्यक्त करायची आहे. स्वामींचे आभार मानायचे आहेत.
तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 21 दिवसांमध्ये 21 स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची पारायण ही आपल्याला कशी करायची आहेत, त्याचे नियम काय आहेत आणि उद्यापन हे कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.